एक ब्रेकिंग न्यूज। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नाही। विलीनीकरणाचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। तसंच विलीनीकरणावर भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगीत बोलताना हे विधान केलेलं आहे। तसंच दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच सुनेत्रा पवार, अजितदादा पवार आणि तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात बऱ्याच उलटसुलट चर्चा होत आहेत। मात्र विलीनीकरण करायचं की नाही हे त्या दोघांनी ठरवायचं आहे असं विधान भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगीत बोलताना केलेलं आहे। पण सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही अशी पुष्टी सुद्धा या भाजप नेत्याने जोडलेली आहे। भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्यानं ही माहिती दिली आहे। शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासोबत संदर्भात विविध चर्चा होत होत्या आणि दादांच्या खास करून निधनानंतर या चर्चा वाढल्या होत्या। मात्र या संदर्भात उलटसुलट खरं तर साद आणि प्रतिसाद हे दोन्ही पक्षांकडून येत होते। आता काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? खरं तर सुरुवातीला जेव्हा शरद पवार यांच्या पक्षाने भाजप सोबत जाण्यासाठी जो काही प्रस्ताव ठेवला होता तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अजितदादांशी चर्चा करा आणि दोघं एकत्र होऊन आमच्याकडे या। पक्षाचं नेतृत्व कोणी करायचं याबद्दल तुम्ही ठरवा। मात्र थेट भाजप त्यावेळेस घेऊ शकत नाही असं माहिती जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना कळवली होती किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कळवली होती अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली। त्यानंतर या सगळ्यामध्ये अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचं निधन झालं आणि अनेकांची इच्छा होती की सत्तेमध्ये येण्यासाठी, मात्र त्यांच्या तोंडचं पाणी पळालं अशी परिस्थिती झाली। आता या सगळ्यामध्ये सतत सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या। या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा एका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी निगडीत असलेल्या एका नेत्याने माहिती दिली की त्यांनी सांगितलं की या दोन्ही पक्षाचं सध्या तरी एकत्र येणं कठीण आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांना थेट असं अजित पवार यांच्या पक्षाला डावलून आमच्या सोबत घेतलं जाईल याची शक्यता कमी आहे। सध्या तशी परिस्थिती नाही आहे आणि दोन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीने आता परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ते अजितदादा नंतर एकत्र येण्याची शक्यता देखील कमी असल्याचं मत जे आहे त्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या एकत्र येण्यासंदर्भामध्ये आणि अनेक पक्षातील आमदार असो खासदार असो आपण सत्तेमध्ये जाणार यामुळं ते राष्ट्रवादीशी जोडून राहिलेले आहेत अशा सर्व नेत्यांना हा एक धक्का म्हणावा लागेल। कारण हे नेते आता आपले मार्ग वेगळे शोधू शकतात, कारण अनेकांना सत्तेत जाण्याच्या आशा होत्या मात्र त्या आशा आता मावळलेल्या आहेत आणि त्यामुळं ते जे खासदार दिल्लीमध्ये अस्वस्थ आहेत खास करून ते कदाचित वेगळ्या पक्षाची वाट धरू शकतात अशी माहिती देखील या निमित्ताने मिळते आहे। त्यामुळं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल असंच या निमित्ताने सांगता येईल। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल शिवाजी। आपण पाहतोय भाजपच्या बड्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात मोठे विधान केलेलं आहे। सध्या तशी परिस्थिती नाहीये, मात्र विलीनीकरणाचा निर्णय या दोन्ही पक्षांचा असेल असं वक्तव्य भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगी वार्तांच्या संदर्भात केलेलं आहे।